कामगार विभागानं 3 ऑगस्ट 2026 रोजी विडी कामगारांना फरकासह प्रतिदिन 379 रुपये किमान वेतन देण्याचा आदेश जारी केला आहे. मात्र कारखानदारांनी 13 ऑगस्ट रोजी हे वेतन देणं परवडणारं नसल्याचं सांगत कारखाने तेलंगणामध्ये नेण्याचा अथवा 1 सप्टेंबरपासून उत्पादन बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. सोमवारी सोलापूरच्या विडी कामगार महिलांनी सहाय्यक कामगार आयुक्त या कार्यालयाच्या समोर बसून त्यांनी आंदोलन केलं आणि आम्हाला किमान वेतन नको, रोजगार हवा अशी मागणी केली. या निमित्तानं विडी कामगारांमध्येही कारखानदार आणि संघटना समर्थक असे 2 गट पडल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सीटू संलग्न लाल बावटा या विडी कामगारच्या युनियनच्या वतीनं मंगळवारी सोलापूरच्या पूर्व भागामधील दत्तनगर येथे कामगारांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आणि यावेळी माजी नगरसेविका सुनंदा बल्ला या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी बोलताना माजी आमदार आडम म्हणाले की वाढत्या महागाईच्या काळात कामगारांना हक्काचं किमान वेतन नाकारणं बेकायदेशीर आहे. कारखानदारांनी बंद पुकारून किंवा स्थलांतरांची भीती दाखवून कामगारांवर दबाव आणल्यास संघटना तीव्र संघर्ष उभा करेल. दरम्यान माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांना विडी कारखानदारांनी तेलंगणामध्ये जाण्याचा इशारा दिल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अलीकडच्या काळात उठसूट दुसऱ्या राज्यात जाण्याच्या धमक्या देण्याची सवय लागली. उद्योगामधील मुख्य घटक आणि खरे कारखानदार हे महाराष्ट्रातच समाधानी आहे. केवळ काही मंडळी पुढे येऊन स्थलांतराची भाषा करत आहे. उद्योगासाठी महाराष्ट्रापेक्षा उत्तम असं राज्य कोणतंही नाही. शासन सर्व घटकांशी चर्चा करून मार्ग काढते आणि विविध सवलतीही देते. काहीही कोणाच्याही तक्रारी असतील तर त्या शासनाकडे मांडाव्यात. संवादामधून त्यावरती निश्चितपणे योग्य तोडगा काढला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.